आज आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा आणि आज आपल्या मिनी ब्लॉगचा 7वा दिवस। मग बाप्पाला घेऊन मागच्या फुलाउर्वीत निघलेलो। तुम्हाला वाटेल फुलाउर्वीत बरे बेंड नाही का, आमच्या इथं बेंड नसतील मग कोणच्यात असतील? हे बघा आमचं सगळं बेंडवाला, आमचा पांड्याना नाका मास्टर आहे, त्यांच्या गणपतीला बेंड नाही मग कोणच्या असतील? ही बारीक बारीक पोरा ही फुलापूस करून घेतलेली उर्वाला बाप्पाला। मग काय नानाने पण घेतला गणपती डोक्यावर। यो बघ भाई, हे दोघं टॉपचा डान्सर आहेत, बघा यांचा डान्स कसा आहे। आता हे असं नसताना बघून वकीलच्या पण अंगात जोश आला, जरा पोऱ्याला उरवायला लागला वरती। अरे बरोबर लागेल बिगेल, अरे बोलतो माझा पोरं स्ट्रॉंग आहे। मग आमच्या नानीचा पण ऐकतां का, त्याही पण बनवला गोल राऊंड बाई। गंभीर विषय तरी यावेळी अतुल संची काही फॅमिली नाही तर गंभीर विषय असतो। बघ नानाने काय पोरीला वरती उचलले गणपती दाखवायला। हे बघा आमचा आलो आता गणपती जॉईन होत गेलं। रास मोठे गाव आहे आमचा, रास गणपती असताना तरी ही पहिली मिरवणूक आहे। अजून जाम निघतील तर आम्ही लवकरच निघल्या। बघा कसं गणपती आहेत, गंभीर विषय टॉपचा विषय। मागे आपलं शैलेश जरा त्यांची मूर्ती, आमचा शैलेदा कसा आहे गणपती बघा कसा सजवले, आमच्या शैलेदाने स्वतः सजवले बाई। आता तर काही नाद नाही, मागं पण अजून एक गणपती आहे। असंच कडक माहोल असतं आमच्या इकडे विसर्जनाला, फुल नाचना बिचना फुल धिंगाणा। तरी यावर्षी आतून त्यांची फॅमिली नाही बाई, त्यांची फॅमिली असली ना बाई क्राऊडच क्राऊड, फुल मजाच असतं, पण काही कारण नसतं नाही। त्याच्यानंतर पोचलो तल्यावर, यो बाई काय माहिती देवदाच झालता। त्याच्यानंतर इथं आरत्या चालू झाल्या, कारण तल्यावर आपली फायनल आरती होतं। मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या बाप्पाचं होतं विसर्जन। तावऱ्यात तिथल्या दिसली पूजा ताई, बाई ब्लॉगर आहे का आमची ताई, तिकडून व्हिडिओ काढते। ताईला वाटतं तर काही दिसलो नाही बाई। इंस्टाग्रामला ना यूट्यूबला टॉपच्या व्हिडिओ असतात ताईच्या, इंस्टाग्रामची पण ID मेन्शन केले, यूट्यूबचे पण केले। ताईला सपोर्ट करा, तसे आमच्या आत्या होते पण जाऊन त्याचे चालतं तावरा पोलीस चालतं म्हणलं काय राडा झाले का नाही बोलते सगळीकडे असताना। आता मग काय बाप्पाला जोरला आपण हात, पर सगळं काय दिले, नेहमी आपल्या पाठीशी असाच उभा राहा। मग गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत। चला बरं आता विसर्जन। शैलेश दादांनी करला बाप्पाच्या गळ्यातला हार, कारण त्याला प्रदूषण नको म्हणून पहिले हार करलेला बरा असतो। त्याच्यानंतर मग धन्याबाईने घेतला आपल्या गणपती बाप्पाला आणि निघलं विसर्जन करायला। भरपूर मूर्त्या होत्या आतमध्ये विसर्जन करायला, आणि इथं तर शरत लागतं कोण जास्ती लांब नेते ना, कोण किती सर एकदम टॉपला नेऊन विसर्जन करतं। मग आपल्याला जयेश दादा बोलतात चला मी पण चालू, गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत भाई पण चालला विसर्जन करायला। दादा विसर्जन करून आला ना, मग इथं थोडंसं दक्ष भाईला पवायला शिकवायला लागला। फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूबला अपलोड झाले, जाऊन कचक्यान बघा ना, पचक्यान सबस्क्राईब करा, नाही केलं तर खरा पाप लागेल तुम्हाला। चला आता भेटतो डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये।